Okay, this is an introductory lecture. Therefore, don't consider it for your exam. तुमच्या एक्झामसाठी हे नाही आहे. फक्त तुम्हाला इंग्लिश लिटरेचरचं थोडंसं बॅकग्राऊंड समजावं, कारण की हा नवीन पेपर आहे. ओके, आजपर्यंत तुम्ही असा लिटरेचरचा पेपर कधीही अभ्यासला नसेल. मराठी लिटरेचर असेल, इंग्लिश लिटरेचर असेल किंवा कुठल्याही लँग्वेजमधलं लिटरेचर असेल. त्यामुळं लिटरेचर सुरुवात करण्याच्या पूर्वी आपण लँग्वेज म्हणजे काय आणि नंतर लिटरेचर म्हणजे काय हे थोडक्यामध्ये पाहू. ओके, त्यासाठी हा क्लास घेतलेला आहे. याचा आणि तुमच्या एक्झामचं जे सिलेबस आहे त्या एक्झामचा काहीही संबंध नाही. ओके, परंतु समोर जे काही मी शिकवणार आहो ते चांगलं समजण्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. याचं असं मी खूप काही जास्त डिटेल्स सांगितले तर जास्त असं लोड वगैरे येऊ देऊ नका तुमच्या याच्यावर, मनावर. ओके, लिटरेचर खूप सोपं असतं कुठलंही, फक्त त्याची मी सुरुवात करत आहो. तर त्यापूर्वी मी स्क्रीन शेअर करतो. इंग्लिश लँग्वेज स्पेशली अँड लिटरेचर. नाव व्हॉट इज लँग्वेज. लँग्वेजच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जाते की इट इज द प्रॉपर्टी ऑफ ह्युमन बिईंग्स. ही माणसांची प्रॉपर्टी आहे, मानव जमातीची, मानव जातीची प्रॉपर्टी आहे. याचं कारण काय? बिकॉज नन ऑफ द ॲनिमल्स कॅन स्पीक एनी ऑफ द लँग्वेज. ओके, जनावर जे असतात किंवा कुठलेही पशु प्राणी किंवा पक्षी असतील किंवा मासे सुद्धा असतील समुद्रामधले, तर दे कॅन्ट स्पीक अ लँग्वेज. मग तुम्ही म्हणाल की सर ते आवाज तर काढतात, कुत्रा भोंकतो, मांजर म्याव म्याव करते, असे खूप सारे प्राणी आहेत ज्यांचे स्वतःचे असे आवाज आहेत. ओके, तर मग ते बोलणं नाही का, ती लँग्वेज नाही का? तर ती लँग्वेज नाही आहे. ती काय आहे, तर काही विशिष्ट साऊंड आहेत आणि त्या विशिष्ट साऊंडचा अर्थ ते त्यांच्या त्यांच्यापुरता लिमिटेड आहे. एक कुत्रा असेल, तो कुत्रा जास्तीत जास्त किती वेगळ्या वेगळ्या प्रकारचे साऊंड काढू शकतो? तर एक 10 प्रकारचे साऊंड काढू शकतो. त्या 10 साऊंडपेक्षा वेगळे साऊंड तो काढू शकत नाही. ओके, म्हणजे तो त्याच्या ज्या फिलिंग्स आहेत, गुरगुरणे असेल म्हणजे राग 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 आलेला, किंवा ते छोट्या आवाजामध्ये बोलणं असेल म्हणजे की त्याला समोरच्या व्यक्तीकडून काहीतरी अपेक्षा असते, असे तो काहीतरी 10 एक आवाज काढू शकतो. परंतु जास्त वेळ तो बोलू शकत नाही किंवा जास्त लांब लचक वाक्य तयार करू शकत नाही. म्हणून कुठलाही प्राणी किंवा कुठल्याही प्राण्याकडे भाषा नसते. फक्त असा एकमेव प्राणी आहे आणि तो प्राणी म्हणजे आपण. ओके, मानवजात, मानव जमात. त्यामुळे ही एक प्रॉपर्टी आहे मानव जमातीची आणि त्याच भाषेमुळेच आज मानव हा प्राणी बाकीच्या प्राण्यांपेक्षा समोर आलेला आहे. ओके, अदरवाईज आपण सुद्धा बाकी प्राण्यांप्रमाणेच कुठेतरी जंगलात राहत असतो, घर वगैरे बांधलेलं नसते. ओके, आपल्या अडचणी अजूनही तशाच राहिल्या असतात जशा इतर प्राण्यांच्या आहेत. आता हा लँग्वेज जो आहे त्याचा ओरिजिन कधी झाला? ओरिजिन मीन्स उदय, किंवा ती कधी निर्माण झाली, कधी तयार झाली. तर असं काही फिक्स आपल्याकडे डेट नाही आहे, कारण त्या काळामध्ये काही इतिहास लेखन नव्हतं. आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की लँग्वेज ही प्रायमरीली स्पोकन आहे, नॉट रिटन. म्हणजे बोलणं महत्त्वाचं आहे लँग्वेजमध्ये, लिहिणं महत्त्वाचं नाही किंवा अपेक्षित नाही आहे. ज्यावेळेस भाषेचा शोध लागला त्यावेळेस माणसं फक्त बोलत होते. ओके, लिहित नव्हते. आणि ही पण घटना कधीची आहे, तर 1,00,000 वर्षापूर्वीची आहे. कदाचित 2,00,000 वर्षापूर्वी असेल, 2.5 लाख वर्षापूर्वी असेल. आणि त्यावेळेस माणसं काय करत होते, तर फक्त शब्द उच्चारत होते. जसं की तुम्ही आज इतर प्राणी पाहता. ओके, त्या प्राण्यांसारखं ते फक्त शब्द शब्द उच्चारत होते. तर काही जे लँग्वेजचे इतिहासकार असतील किंवा लँग्वेजचे फिलॉलॉजिस्ट म्हणतात, लँग्वेजचे अभ्यासक, त्यांचं असं म्हणणं आहे की कुठल्या मार्गाने या लँग्वेजचा जन्म झाला असेल. तर काही जण म्हणतात की प्राणी वड्डत आवाज काढत होते, ओरडत होते. जसं की कुत्रा आहे, तो कुत्रा भू भू करतो. तर त्या कुत्र्याकडे पाहून काही माणसांनी त्याचं इमिटेशन केलं. ओके, त्यांनी सुद्धा भौ भौ करायला सुरुवात केली आणि मग त्यांच्याही तोंडातून तसे आवाज निघाले. आणि मग त्यांना कळालं की आपल्याकडे ही आवाज तयार करण्याची, आवाज काढण्याची एक कला आहे. आणि मग त्यांनी तिथून पुढे असा आवाज करायला सुरुवात केली किंवा नवीन नवीन शब्द तयार करायला सुरुवात केली. त्यामुळे या थेरीला म्हटलं जाते बाऊ वाऊ थेरी. दुसरी एक थेरी आहे
लँग्वेज कशी निर्माण झाली याबद्दलची. त्या थेअरीनुसार असं म्हटलं जाते की पुह वुह थेअरी असं नाव आहे. पुह वुह या थेअरीनुसार सपोज एखाद्याला जखम होते, मार लागतो आणि ते मार लागल्याच्या नंतर, जखम झाल्याच्या नंतर त्याच्या तोंडातून सहज वेदनेचे उद्गार बाहेर पडतात आणि ह्या ज्या वेदना आहेत, ओके, त्या वेदना वगैरे जे काही असेल आपला त्रास त्याच्यामधून जाहीर करतात किंवा प्रगट करतात. तर तो पुह उह अशा शब्दाने बाहेर निघतो. तर एखाद्याला काहीतरी जखम झाली किंवा मार लागला आणि त्याच्या तोंडातून सहज असे उद्गार बाहेर पडले, ओके, त्याला आपण वेदना म्हणू शकतो, वेदनेचे उद्गार. आणि मग त्यांना कळालं त्या माणसांना की आपण सुद्धा असं बोलू शकतो, असे उद्गार बाहेर काढू शकतो. आणि मग तिथून पुढे त्यांचा नवीन नवीन शब्द तयार करायला सुरुवात झाली आणि असा लँग्वेजचा जन्म झाला. काही लोकांच्या मते आपण जे जेस्चर करतो, हावभाव, तर आपले हावभाव करताना सुद्धा आपल्या जे फेशियल एक्सप्रेशन असतात, चेहऱ्याचे एक्सप्रेशन, तर त्यामध्ये विशिष्ट बदल होतो आणि आवाज येतो. जसं की यू म्हटल्याच्या नंतर किंवा तू म्हटल्याच्या नंतर आपले लिप्स, आपले ओठ हे समोरच्या साईडला जातात. मी म्हटल्याच्या नंतर आपले लिप्स आपल्या स्वतःकडे येतात. तर असं हावभाव करताना, जेस्चर करताना त्या लोकांच्या तोंडातून सहज उद्गार निघाले आणि मग समोरच्या व्यक्ती ते उद्गार समोरच्या व्यक्तीने ऐकले आणि मग त्यांना कळाले की अरे यार, आपण सुद्धा असे उद्गार काढू शकतो आणि मग भाषेचा जन्म झाला. अजून एक चौथी पॉप्युलर थेअरी आहे किंवा फेमस थेअरी आहे, ती म्हणजे डिंग डॉंग थेअरी. या डिंग डॉंग थेअरीनुसार झाडांचा जे सळसळाट असतो, म्हणजे हवेमुळं झाडं हलतात आणि सळसळाट झाल्यामुळे त्या झाडांचा आवाज येतो, ओके, पानांचा किंवा त्या फांद्यांचा. आणि मग ते झाडं हलू पण लागतात आणि त्या झाडांकडे पाहून पूर्वीच्या काळातले लोक, 1,00,000 वर्षापूर्वीच्या काळातले लोक हे डान्स करत गेले आणि डान्स करताना सहज त्यांच्या तोंडातून उद्गार येत गेले, ओके. आणि मग त्या उद्गारापासून परत भाषेचा जन्म झाला, असेही काही लोकांचं म्हणणं आहे. तर या 4 फेमस थेअरीज आहेत: बाऊ थेअरी, हू थेअरी, जेस्चर थेअरी आणि डिंग डॉंग थेअरी, ओके. त्यानंतर त्या काळामध्ये भाषा म्हणजे आजच्यासारखी भाषा होती का? तर नाही. तर त्या काळामध्ये फक्त शब्द बोलले जायचे, जसं आपण प्राणी बोलतात त्या पद्धतीचे. आणि मग हे शब्द हळूहळू वाढत गेले. त्याच्यामध्ये कोणते कोणते शब्द वाढले, तर जे आपल्या अवतीभोवती वस्तू असतात, विशेषतः त्याचे शब्दाचा साठा वाढत गेला. जसं की आपल्या अवतीभोवती असणारे म्हणजे आपले फॅमिली मेंबर, जसं की आई, वडील, ओके, भाऊ, बहीण, हे वाढत गेले. त्यानंतर आपल्या अवतीभोवती असणारे प्राणी, जसं की पाळीव प्राणी, विशेषतः डॉग असेल, काऊ असेल, ओके, कॅट असेल, या पाळीव प्राण्यांचे शब्द तयार होत गेले. त्यानंतर काउंटिंग सुरू झाली. काउंटिंग म्हणजे 1 2 3 4 5, ओके. तर ते शब्द तयार होत गेले आणि मग हळूहळू हळूहळू खूप सारे नवीन शब्द तयार होत होत आजची भाषा ही लाखो वर्षाच्या नंतर तयार झाली, ओके. जनरली या वर्ल्डमध्ये 14 प्रकारचे जमाती आहेत, रेस आहेत आणि जवळपास, इट इज नॉट फिक्स्ड, आणि या 14 प्रकारच्या रेसमध्ये 14 प्रकारच्या भाषा बोलल्या जातात. म्हणजे याचा सगळ्या भाषांचा ओरिजिन हा फक्त 14 भाषांपासून झाला. मूळ भाषा 14 आणि त्यानंतर त्या वाढत गेल्या. त्यांचे डायलेक्ट बनत गेले, डायलेक्ट ही परत स्वतंत्र भाषा बनत गेली आणि नंतर मग आजच्यासारख्या खूप साऱ्या लाखो भाषा आज आपल्या जगामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, ओके. तर या 14 ज्या फॅमिली आहेत, फॅमिली म्हणजे ग्रुप, भाषांचा ग्रुप किंवा भाषांची फॅमिली. तर सगळ्यात मोठी जी फॅमिली आहे, म्हणजे वर्ल्डमध्ये सगळ्यात जास्त लोक कुठल्या फॅमिलीमधले असतील किंवा कुठली भाषा बोलणाऱ्या फॅमिलीमधले असतील, तर ते म्हणजे नंबर 1ला आहे इंडो युरोपियन फॅमिली ऑफ लँग्वेज, ओके. इंडो युरोपियन फॅमिली ऑफ लँग्वेज म्हणजे इंडो मीन्स इंडिया आणि युरोप म्हणजे युरोप. तर या दोन काय म्हणतो त्याला आपण, खंडांच्या मध्ये जो पट्टा पसरलेला आहे, या पट्ट्याच्या दरम्यान जे लोक येतात ती ही भाषा बोलतात किंवा या फॅमिलीमध्ये तयार झालेल्या भाषा बोलतात, ओके. इंग्लिश भाषा ही त्याच फॅमिलीमधली आहे आणि आपली संस्कृत सुद्धा त्याच फॅमिलीमधली आहे. त्यामुळं इंग्रजी ही आपली मावशी आहे म्हटलं तर काही बिघडणार नाही, ओके, कारण की ती एकाच फॅमिलीमधली आहे. त्यानंतरची नंबर 2ला सगळ्यात मोठी भाषा कोणती असेल,
तर ती म्हणजे सिनो टिबेटियन. आता हे सिनो टिबेटियन लँग्वेज कुठं बोलल्या जाते, तर चायना, मंगोलिया आणि जापान या या क्षेत्रामध्ये किंवा रशियाचा काही भाग या क्षेत्रात ती बोलली जाते. आणि ही जगातली नंबर 2ला असलेली म्हणजे जास्त लोक बोलत असलेली फॅमिली आहे. म्हणजे या सिनो टिबेटियन फॅमिली ऑफ लँग्वेजमध्ये जेवढ्या भाषा असतील त्या भाषा या एरियात बोलल्या जातात आणि त्याचे स्पीकर वर्ल्डमध्ये कितव्या नंबरला येतात, तर दुसऱ्या नंबरला. सगळ्यात जास्त स्पीकर इंडो युरोपियन फॅमिली ऑफ लँग्वेजचे आहेत, नंबर 2ला आहेत सिनो टिबेटियन फॅमिली ऑफ लँग्वेजचे, आणि नंबर 3ला आफ्रिकन भाषा येते जिला निगर कॉंगो फॅमिली ऑफ लँग्वेज म्हणतात. निगर म्हणजे ते एक निग्रोचाच अपभ्रंश आहे, किंवा निग्रो म्हटलं तर त्यांना राग येतो, पण तो निगर त्यांच्याशी त्यांच्या रेसशी रिलेटेड आहे. आणि कॉंगो नावाची रिव्हर आहे, नदी आहे तिकडे आफ्रिकेमध्ये. तर त्या आफ्रिकेमधला जो भाषाचा समूह आहे, ओके, ज्याचा ओरिजिन कुठून तरी एका जागून झाला, तर तशी भाषा बोलणाऱ्या लोकांना, त्या भाषेच्या फॅमिलीला निगर कॉंगो म्हटलं जाते. ओके, हिचा जगातला 3रा नंबर येतो. आणि द्रविडियन फॅमिली ऑफ लँग्वेज तुम्हाला माहीतच असेल. आपला जो साऊथ इंडिया आहे, म्हणजे महाराष्ट्राच्या खालचा पार्ट, तेलंगणा असेल, आंध्रा असेल, कर्नाटका असेल, ओडिसा असेल, इथून जो खालचा भाग आहे, कर्नाटका, तामिळनाडू, केरळा वगैरे वगैरे, तर या ठिकाणी बोलली जाणारी भाषा, आणि तिकडे श्रीलंका वगैरे, तर या भाषेला द्रविडियन फॅमिली ऑफ लँग्वेज म्हणतात. ओके, तर यांची फॅमिली कोणती आहे, तर द्रविडियन फॅमिली आहे लँग्वेजची. आणि हिचा तसा 10वा किंवा 11वा नंबर लागतो लोकसंख्येच्या बाबतीमध्ये. बोलणारे लोक किती आहेत, तर खूप कमी आहेत या वरच्या 3 लँग्वेजच्या तुलनेमध्ये. ओके, आता ही जी आपली भाषा आहे, इंडो युरोपियन फॅमिली ऑफ लँग्वेज, तिचा जन्म कुठं झाला असेल, तर जर्मनीमध्ये झाला असं आपण म्हणू शकतो, किंवा बऱ्याचशा फिलॉलॉजिस्ट म्हणजेच भाषा तज्ज्ञांचं तसं मत आहे. ओके, अजून आर्यांचा जन्म सुद्धा कुठं झाला असेल, तुम्ही जर 11वी किंवा 12वीला कुठेतरी तुम्हाला झाला असेल हा टॉपिक. ओके, आर्यन्सचा उदय कुठं झाला किंवा आर्य कुठं जन्मलेत, तर जर्मनीमध्ये. याच्यामध्ये खूप सारा वाद आहे. काही जण म्हणतात इराणमध्ये जन्मलेत. ओके, काही जण म्हणतात तिकडे जर्मनीच्या सॉरी ग्रीकच्या साईडला कुठेतरी जन्मले. काही जणांचं म्हणणं आहे की आपल्या हिमालयाच्या आसपास जन्मले. ओके, तर ते खूप मोठे वाद आहेत, पण जनरली मॅक्झिमम भाषातज्ञ काय ॲग्री करतात किंवा त्यांचं मत काय आहे, तर ते जर्मनीमध्ये या आर्य लोकांचा जन्म झाला. ओके, अँड लेटर ऑन दे स्प्रेड ऑल ओव्हर द युरोप अँड आशिया. पूर्ण युरोप आणि आशियाचा बराचसा पार्ट या आर्यन टोळींनी किंवा आर्य लोकांनी व्यापला, पसरले ते तिकडे. ओके, याच्यामध्ये मी 2 चित्र दाखवलेले आहेत, 2 चित्र ॲड आहेत. ओके, दोन्ही चित्र एकच आहेत, फक्त एकामध्ये ॲरोज दाखवले आहेत, डायरेक्शन, आणि दुसऱ्यामध्ये एरिया दाखवला आहे, नावं दाखवले आहेत. ठीक आहे. तर आर्यांचा जन्म कुठे झाला, तर तो जो पिंक पट्टा दिसत आहे, पिंक पट्ट्याच्याही वरच्या साईडला तिथे आर्यांचा जन्म झाला. आणि नंतर ते सगळे युरोपमध्ये आणि त्यानंतर इकडे आपल्या इंडियाकडे वगैरे पसरलेत. ओके, हा मॅप इसवी सनाच्या 5व्या शतकातला आहे, त्याच्यानंतरही त्यांचा प्रसार चालूच होता. ओके, दुसऱ्या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता जो कलर केलेला मॅप आहे, तर हा कलर केलेला मॅप हा कुठल्या याच्यामध्ये येतो, तर आपल्या इंडो युरोपियन फॅमिली ऑफ लँग्वेजमध्ये येते, किंवा यालाच आर्यन फॅमिली ऑफ लँग्वेज सुद्धा म्हटलं जाते, कारण की आर्य लोकांपासून ही पसरलेली आहे. तर तुम्हाला कळून येईल की इराणमधल्या भाषा सुद्धा त्याच्यामध्येच येतात. आर्मेरियन म्हणजे हा सुद्धा पार्ट त्या इराण इराकच्या वरचा पार्ट आहे, तोही आपल्या इंडो युरोपियनमध्येच येतो. इंडो आर्यन म्हणजे संस्कृत किंवा हिंदी, मराठी, गुजराती, पंजाबी, बंगाली, भोजपुरी, ओके, राजस्थानची कोणती असेल ते, गुजराती वगैरे, ह्या सगळ्या सगळ्या भाषा ह्या कुठून येतात, उर्दू सुद्धा. तर ह्या सगळ्या भाषा या इंडो युरोपियन फॅमिली ऑफ लँग्वेजमधलेच येतात. म्हणजेच यामधले जे लोक आहेत हे आर्यन आहेत, म्हणजे यांची मेजॉरिटी आहे. ओके, फक्त आर्यन्स आहेत असं म्हणणं बरोबर नाही, पण मॅक्झिमम लोक जे आहेत हे आर्यन आहेत या क्षेत्रामध्ये. त्यानंतर ग्रीक भाषा असेल. ओके, ग्रीक भाषासुद्धा इंडो युरोपियन फॅमिलीचाच भाग आहे. लॅटिन भाषासुद्धा इंडो युरोपियन फॅमिलीचा भाग आहे.
त्यानंतर जर्मनिक भाषा किंवा जर्मनीपासून ज्या नवीन भाषा तयार झाल्यात त्यासुद्धा या इंडो युरोपियन फॅमिलीचाच भाग आहेत. त्यानंतर बाल्टिक स्लॅविक भाषा ज्या आहेत ह्यासुद्धा इंडो युरोपियन फॅमिलीच्याच भाषा आहेत. त्यानंतर सेल्टिक लँग्वेज एक आहे इंग्लिशच्या साईडला, ते सुद्धा इंडो युरोपियन फॅमिलीचाच भाग आहे. तर एवढ्या साऱ्या भाषा या इंडो युरोपियन फॅमिलीच्या अंडरमध्ये येतात किंवा हे सगळ्या आर्यन लोकांमुळे तयार झालेल्या भाषा आहेत. ओके, तर तुम्हाला अंदाज येईल की जगाच्या 1/3 म्हणजे जवळपास 35 ते 40% भाग हा या स्पीकर्सचा आहे, इंडो युरोपियन स्पीकर्सचा आहे. ओके, 35% जवळपास. आता आपण इंग्लिशबद्दल बघू किंवा इंग्लंडबद्दल आधी बघू. हे झालं भाषेबद्दल. इंग्लंड म्हणजे पूर्ण इंग्लंड नाही, ज्याला आपण इंग्लंड समजतो तो पूर्ण इंग्लंड म्हणजे इंग्लंड नाही. पूर्ण इंग्लंड काय आहे तर युनायटेड किंगडम म्हणजे हा पूर्ण इंग्लंड आहे. तुम्हाला मी पुढच्या स्लाइडमध्ये दाखवेल तो. ओके, पूर्वी आज जो इंग्लंड तुम्हाला माहीत असेल, एक छोटासा तुम्हाला दाखवत होतो, एक मिनिट. ओके, हा इंग्लंडचा नकाशा आहे, पण ॲक्च्युली हा याला इंग्लंडचा नकाशा म्हणत नाहीत. ओके, इंग्लंडचा नकाशा कुठं आहे मग? तुम्हाला हा कर्सर दिसतो का? ओके, हा 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 जो ग्रीन पार्ट आहे, ओके, हा ग्रीन पार्ट म्हणजे इंग्लंड आहे. ठीक आहे, हा ग्रीन पार्ट, बस एवढाच. हा ग्रीन पार्ट हा इंग्लंड आहे. आणि या हा जो पूर्ण नकाशा दिसतो तर हा पूर्ण नकाशा कशाचा आहे? युनायटेड किंगडमचा आहे. ओके, पण आपण त्याला इंग्लंडच म्हणून टाकतो. ओके, ॲक्च्युली युनायटेड किंगडम म्हणजे हे पूर्ण. याच्यामध्ये काय काय येतं? स्कॉटलँड नावाचा एक राष्ट्र आहे, एक वेल्स नावाचं राष्ट्र आहे. स्कॉटलँड हा साधारण पिवळसर आहे कलर तो, आणि वेल्स हा रेडसर कलर आहे तो. ओके, हे स्कॉटलँड, वेल्स आणि हा इकडे ग्रीन असलेला इंग्लंड, या 3 राष्ट्रांचं मिळून एक राज्य बनलं किंवा एक देश बनला, आणि तो देश म्हणजे युनायटेड किंगडम. ओके, हा साईडला जो पार्ट दिसतो नॉर्थन आयर्लंड म्हणून, तर नॉर्थन आयर्लंड सुद्धा इंग्लंडच्या कब्जामध्ये आहे. इथले 6 जिल्हे आहेत, हे 6 जिल्हे इंग्लंडच्या कब्जामध्ये आहेत. आणि त्याच्या खाली तुम्हाला रिपब्लिक ऑफ आयर्लंड दिसत असेल, पांढरा पांढरा पट्टा, रिपब्लिक ऑफ आयर्लंड. तर हा रिपब्लिक ऑफ आयर्लंड हा एक स्वतंत्र देश आहे, आणि या स्वतंत्र देश इंग्रजांच्या वर्चस्वाखाली होता 1916 पर्यंत. ओके, 1916 पर्यंत. 1916ला तिथे एक क्रांती झाली, म्हणजेच बंड झालं, आणि त्यांनी इंग्रजांना हरवलं आणि ते स्वतंत्र झाला. परंतु आजही या आयर्लंडचे 6 जिल्हे हे इंग्लंड म्हणजेच युनायटेड किंगडमच्या वर्चस्वाखाली आहेत. ओके, ॲक्च्युली हे जे आयरिश पीपल आहेत, या छोट्याशा पांढऱ्या ठिकाणी राहणारे, ओके, हे आयरिश पीपल ज्यांना मुळामध्ये सेल्टिक पीपल म्हटलं जाते, कारण की त्यांची भाषा जी आहे ती सेल्ट होती पहिली. सेल्ट वंशाचे ते होते, किंवा सेल्ट जमात होती त्यांची नाव. आणि हे आर्यन लोक किंवा हे सेल्टिक लोक हे पूर्ण इंग्लंडमध्ये राहत होते. पण इंग्लंडमध्ये या फ्रान्समधून, हा फ्रान्स दिसतो का खाली छोटासा तुकडा? ओके, इंग्लंड आणि फ्रान्समध्ये जास्त अंतर नाही आहे. हे आपली जसं श्रीलंका आणि भारत आहे त्या पद्धतीचं थोडंसं गॅप आहे. आणि म्हणून या फ्रान्समधून काही लोक इंग्लंडमध्ये किंवा तर आधी सुरुवातीला सेल्टिक ट्राईब्स राहत होत्या, जे की आज आयर्लंडमध्ये आहेत. ओके, आणि त्यावेळेस इंग्लंडचं नाव किंवा त्या युनायटेड किंगडमचं नाव काय होतं तर ब्रिटन होतं. तुम्ही ब्रिटन हा शब्द ऐकला असेल, बरोबर आहे? तर आज जे लोक युनायटेड किंगडममध्ये किंवा इंग्लंडमध्ये राहतात तर ते ब्रिटन म्हणून ओळखले जात नाहीत. ओके, ब्रिटन हे युनायटेड किंगडमचं किंवा इंग्लंडचं फार 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 पूर्वीचं नाव आहे. ओके, इसवी सनाचं जे 5वं शतक आहे त्याच्या आधी इंग्लंडला ब्रिटन नावाने ओळखलं जायचं. ओके, आणि तिथले जे लोक होते सेल्टिक लोक, ज्यांचा राजा एक ब्रिटन नावाचा राजा होता, त्यामुळे त्याला ब्रिटन म्हटलं जायचं. हे सेल्टिक लोक नंतरच्या काळामध्ये या जर्मनीहून आलेल्या काही ट्राईब्समुळं तिथून पळून गेलेत, आणि कुठे पळून गेलेत तर आयर्लंडमध्ये पळून गेले. तर ते आज आयर्लंडचे रहिवासी आहेत किंवा आयर्लंडचे नागरिक आहेत. इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये इथे रोमन मिशनरीज आल्या होत्या. रोमन मिशनरीज म्हणजे ख्रिश्चन लोक असतात
आणि ख्रिश्चन धर्मामध्ये कन्व्हर्ट करतात दुसऱ्यांना. आणि जीसस ख्राइस्टची जी शिकवण आहे, ओके, प्रेम करा आणि परोपकार करा, लव अँड चॅरिटी, याचा प्रसार करतात. दुसऱ्यांवर उपकार करा, परोपकार करा आणि प्रेम करा, याचा संदेश देणारे आणि त्याचबरोबर त्या लोकांना ख्रिश्चन धर्मात सामावून घेणारे अशा काही मिशनरीज त्या काळामध्ये इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये इंग्लंडमध्ये आल्या होत्या. आणि तिथले जे सेल्टिक लोक होते त्यांना त्यांनी ख्रिश्चन बनवलेलं होतं. ओके. पण नंतर 450 या वर्षामध्ये, ओके, इसवी सनाचं 450 वर्ष, तर या वर्षी जर्मनीवरून काही ट्राईब्स या इंग्लंडमध्ये आल्या आणि त्या ट्राईब्सला टिटॉनिक ट्राईब्स म्हटलं जातं. ओके, जर्मनिक ट्राईब म्हणा तुम्ही किंवा टिटॉनिक ट्राईब म्हटलं जातं. इन्व्हेड करणं मीन्स आक्रमण करणं आणि नंतर तिथं सेटल होणं. तर या 3 ट्राईब्स ज्या जर्मनीला आल्या होत्या, सॉरी, जर्मनीवरून आल्या होत्या, ज्यांना टिटॉनिक ट्राईब्स सुद्धा म्हटलं जायचं, त्या 3 ट्राईब्स कोणत्या होत्या? तर अँग्लो, सॅक्शन अँड ज्यूट्स. ओके, या 3 जमाती होत्या, 3 ट्राईब्स होत्या, टिटॉनिक ट्राईब्स किंवा जर्मनिक ट्राईब्स, अँग्लो, सॅक्शन अँड ज्यूट्स. आणि ह्या इसवी सनाच्या 450ला एक ट्राईब आली, त्यानंतर 20 एक वर्षांनी दुसरी ट्राईब आली आणि अजून परत एक 10 एक वर्षांनी परत तिसरी पण ट्राईब आली. आणि यांनी इंग्लंडचा खूप सारा पार्ट आपल्या कंट्रोलमध्ये केला. त्यावेळेस इंग्लंडमध्ये कोणते लोक राहत होते ह्या 3 ट्राईब्स येण्याच्या आधी? तर सेल्टिक लोक राहत होते किंवा सेल्ट जमातीचे लोक राहत होते. जसं हे अँग्लो जमात आहे, सॅक्शन जमात आहे आणि ज्यूट जमात आहे. तसेच तिथे राहणारी आधीची जमात म्हणजे सेल्ट जमात. आणि हे सेल्ट जमातीचे लोक किंवा सेल्टिक लोक, ज्यांच्या नावामुळे किंवा ज्यांच्या देशाला ब्रिटन असं नाव दिलं होतं किंवा ओळखलं जात होतं, त्या सेल्टिक ट्राईब्सला या 3 नवीन आलेल्या ट्राईब्सनी जर्मनीहून तिथून हाकलून लावलं, ते त्यांना हरवलं आणि तिथून पळवलं. खूप साऱ्या सेल्टिक लोकांना त्यांनी मारून टाकलं आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हे सेल्टिक लोक मग आयर्लंडमध्ये निघून गेले. ओके. आता हे जे 3 ट्राईब्स जर्मनीहून आल्या होत्या, तर ही जर्मनीची भाषा पण सोबत घेऊन आल्या होत्या. ओके. कारण असं थोडंच होतं की बुवा आपण दुसऱ्या देशात गेलो तर आपली महाराष्ट्राची भाषा विसरणार किंवा भारतातली भाषा विसरणार, तसं होत नाही. तर हे लोक जर्मनीहून येताना जर्मन भाषा घेऊन आले होते. परंतु ती स्टँडर्ड जर्मन होती का किंवा खूप चांगली जर्मन होती का? तर नाही. तर त्या जर्मनचाच एक दुसरा प्रकार. ओके, जसं मराठीचे प्रकार तुम्हाला माहीत असतील. खानदेशी मराठी वेगळी, वऱ्हाडी मराठी वेगळी, ओके, मराठवाड्याची मराठी वेगळी, कोकणातली मराठी वेगळी. तर तसंच जर्मनीमधली जी लो जर्मन नावाची एक डायलेक्ट होता किंवा त्या जर्मन भाषेची व्हेरायटी होती, ती व्हेरायटी या 3 ट्राईब्सनी सोबत इंग्लंडला घेऊन आले. ओके. तिथं आल्याच्या नंतर आता तुम्ही म्हणाल की सर मग यांचं भाषेचं नाव जर्मन का नाही पडलं किंवा लो जर्मन का नाही पडलं? तर त्याच्या मागे परत दुसरे कारण आहेत. या अँग्लस किंवा अँग्लो सॅक्शन ज्यूट्स या तिन्ही जमातीमध्ये सगळ्यात डॉमिनंट जमात कोणती होती किंवा सगळ्यात पॉवरफुल जमात कोणती होती ट्राईब? तर ती होती अँग्लो. ओके. आणि त्यांना प्ल्युरल जर बनवलं अँग्लोला तर अँग्लस. ओके, अँग्लोज म्हणा किंवा अँग्लस. आणि या अँग्लसचा एक राजा होता. ओके. आणि त्या राजालाही अँग्लस किंग म्हटलं जायचं. जसं की इंडियन किंग, महाराष्ट्रीयन किंग जसं म्हणतो आपण तसं अँग्लोचा राजा. ओके, इंग्लिश किंग, तसंच अँग्लोचा राजा अँग्लस किंग. आणि मग या अँग्लसचा अपभ्रंश होऊन अँग्लसचं काय बनलं? इंग्लिश बनलं. ओके. आणि अँग्लस राहणारी जागा, ओके, जागा म्हणजे लँड, अँग्लस राहणारी जागा म्हणजे अँग्लालँड आणि अँग्लालँडचं समोर इंग्लंड. आधी अँग्लालँड म्हणायचे आणि नंतर इंग्लंड असं नाव आलं. आणि अँग्लस वरून त्यांनी ती बोलत असलेली भाषा म्हणजे इंग्लिश. तर असं इंग्लिश आणि इंग्लंड हे दोन्ही नावं या समोरच्या काळामध्ये वापरण्यात येऊ लागले. ओके. आता ग्रेट ब्रिटन कशाला म्हणायचं? तर ग्रेट ब्रिटन हे युनायटेड किंगडमचं जुनं नाव. ओके. या ज्या 3 ट्राईब्स 450च्या नंतर आल्यात, इसवी सनाच्या 450 वर्षाच्या नंतर आल्यात, तर ते 3 ट्राईब्स येण्याच्या आधीचं नाव काय होतं इंग्लंडचं? तर ग्रेट ब्रिटन. ओके. नंतर जेव्हा या 3 ट्राईब्स आल्यात, या 3 ट्राईब्सचं स्वतंत्र राज्य होतं. पण नंतर काही काळांनी या तिन्ही राज्यांचं मिळून एक स्वतंत्र राज्य तयार करण्यात आलं. तिन्ही राज्य मिळून. ओके. कोणतं कोणतं? स्कॉटलँड, वेल्स आणि इंग्लंड. आणि मग या तीनही राज्यांचं मिळून जो देश बनला
त्याला काय म्हटलं जाते आजच्या भाषेमध्ये? युनायटेड किंगडम म्हटलं जाते. ओके. आता ग्रेट ब्रिटन आणि युनायटेड किंगडमचा फरक कळाला ना? ग्रेट ब्रिटन म्हणजे तोच देश, परंतु विशेषतः इसवी सनाच्या 450 वर्षाच्या आधीचा. ओके, त्याला ग्रेट ब्रिटन. इसवी सनाच्या 450 वर्षाच्या नंतर हळूहळू या 3 ट्राईब्स एकत्र आल्यात. त्यांचं एक एक असं राज्य बनलं तिन्ही ट्राईब्सचं मिळून, किंवा तिन्ही राज्यांचं मिळून एक देश बनला. त्याला काय म्हणायचं? युनायटेड किंगडम. आणि या युनायटेड किंगडममध्ये कोणते कोणते राज्य आहेत, स्टेट कोणते कोणते आहेत? तर इंग्लंड नावाचा एक स्टेट आहे, एक स्कॉटलँड नावाचा स्टेट आहे, आणि एक वेल्स नावाचा स्टेट. ठीक आहे. तर हे 3 स्टेट आजच्या युनायटेड किंगडममध्ये आहेत. ठीक आहे. त्याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही वरचा पार्ट म्हणजे स्कॉटलँड, आणि त्या स्कॉटलँडमध्ये खूप कमी लोकसंख्या आहे कारण की तिकडे बर्फ खूप राहतो. त्यानंतरचा खालचा पार्ट आहे इंग्लंड. ओके. इंग्लंडमध्ये सगळ्यात महत्त्वाचे शहरं जे आहेत हे सगळे इंग्लंडमध्येच आहेत. विशेषतः लंडन नावाचं जे शहर आहे, लंडन काय आहे? कॅपिटल. ओके, राजधानी. लंडन नावाचं शहर सुद्धा इथेच आहे, इंग्लंडमध्येच. आणि वेल्स साईडला. ओके. आणि त्याच्या साईडला आयर्लंड. पण आयर्लंड हा युनायटेड किंगडमचा पार्ट नाही, तो स्वतंत्र देश आहे. तर अँग्लो सॅक्शन किंवा ओल्ड इंग्लिश पिरियड आपण आता एक 10 मिनिटामध्ये माझा क्लास संपणार आहे. तर मी जेवढं हा पार्ट आपल्याला उद्या किंवा परवा कंटिन्यू करावा लागणार आहे. ठीक आहे. हा तुमच्या एक्झामसाठी महत्त्वाचा नाही आहे. तर अँग्लो सॅक्शन किंवा ओल्ड इंग्लिश पिरियड म्हणजे 450 ज्यावेळेस हे अँग्लो सॅक्शन आणि ज्यूट्स हे 3 ट्राईब्स जेव्हा इंग्लंडमध्ये आल्यात, तर त्यावेळेस त्यांची जी भाषा होती त्याला काय म्हणू आपण? लो जर्मन. ओल्ड पण लो जर्मन. तर ही लो जर्मन भाषा नंतर त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस झालेत, आणि ही चेंजेस झालेली भाषा 450 पासून ते 1016 पर्यंत, तर या भाषेला ओल्ड इंग्लिश पिरियड म्हटलं जातो. ओल्ड इंग्लिश पिरियड ज्याच्यामध्ये जर्मन भाषेसोबत खूप सारं साम्य होतं, आणि अँग्लो आणि सॅक्शन नावाच्या ज्या ट्राईब्स होत्या सोबत ज्यूट्ससुद्धा, तर ह्या ट्राईब्स ती भाषा बोलत होते. ठीक आहे. तर या काळामध्ये जे लिटरेचर लिहिण्यात आलं, लिहिलेलं म्हणजे लिटरेचर. ओके. लिहिण्याचा शोध खूप खूप वर्षाच्या नंतर लागला बोलण्याच्या. तर जे काही लिहिलं जायचं आणि त्यावेळेसची जी भाषा होती लिहिण्याची स्टाईल, तुम्हाला जर कुठं एखादी इमेज तुम्ही गुगलवर जर पाहिला तर तुम्हाला कळून येईल. खूप डिफिकल्ट आहे वाचायला, कारण ते स्पेलिंगसुद्धा आपल्याला कळणार नाही, एवढं रायटिंग होती ती वेगळ्या पद्धतीची. तर या काळामध्ये हिम्स लिहिल्या जायच्या, आणि हिमचा अर्थ होतो प्रेझिंग सॉंग्स. विशेषतः देवाची स्तुती केलेले सॉन्ग, आपण आरती वगैरे म्हणतो ना, जस्ट लाईक दॅट. तर हे प्रेझिंग सॉंग्स लिहिले जायचे, विशेषतः जीसस ख्राइस्टबद्दल लिहिले जायचे. आणि काही मिशनरीजनी किंवा काही त्या ख्रिश्चन धर्मगुरूंनी, प्रिस्टनी क्रोनिकल्स पण लिहायला सुरुवात केली होती, म्हणजे ठळक घटना. क्रोनिकल म्हणजे इतिहास होतो, पण एक्झॅक्ट इतिहास नाही, तर इतिहासामध्ये घडणाऱ्या ठळक घटना, बस तो इसवी सन टाकायचा, आणि समोर जी घटना घडली त्या घटनेचं 2-4 लाईनमध्ये एक्सप्लेनेशन लिहायचं. तर असे काही क्रोनिकल्स त्या काळामध्ये लिहिण्यात आले. त्यानंतर खूप सारे जे राजे होते इंग्लंडचे, ते आधीपासूनच शिक्षणप्रेमी होते. ओके. आणि त्यामुळे त्यांनी खूप साऱ्या लेखकांना, अभ्यासू व्यक्तींना पॅट्रोनाइज केलं होतं, म्हणजे त्यांना आश्रय दिला होता. त्यांना महिन्याला ते पगार द्यायचे, पैसे द्यायचे, त्यांची राहण्याची वगैरे व्यवस्था करायची. अशापैकीच एक किंग म्हणजे किंग अल्फ्रेड द ग्रेट. ओके. तर हा अल्फ्रेड द ग्रेट नावाचा जो किंग होता, याने स्वतःही लिखाण केलं, आणि याच्या हाताखाली खूप सारे लेखक होते, त्यांनी सुद्धा लिखाण केलं. इंग्लिशमधलं पहिलं इपिक कोणतं असेल तर ते म्हणजे बीवुल्फ. बीवुल्फ ही ॲक्च्युली जर्मनीहून आलेली स्टोरी आहे. या 3 स्ट्राईब्स ज्या होत्या, अँग्लो सॅक्शन आणि ज्यूट्स, यांनी आपल्यासोबत ती स्टोरी घेऊन आलेत, बीवुल्फ नावाची. आणि इंग्लंडमध्ये आल्याच्या नंतर त्या स्टोरीला त्यांनी लिहून काढलं. आधी ते ओरल होतं, ओके, मौखिक होतं, नंतर त्यांनी रिटन फॉर्ममध्ये लिहिलं. ठीक आहे. याची स्टोरी मी सांगितली असती, पण आपल्याकडे टाईम नाही आहे. जर कधी आपले ऑफलाईन क्लास सुरू झाले तर मला याची आठवण करून द्या, मी तुम्हाला स्टोरी सांगेल. बीवुल्फ नावाचा एक योद्धा होता, आणि त्याने 3 वेगळ्या वेगळ्या फाईट केल्यात, आणि त्या तिन्ही फाईटमध्ये तो जिंकला, परंतु शेवटच्या फाईटमध्ये त्याला खूप जखमा झाल्यात आणि तो मरण पावला. ओके. 1066 या वर्षी काय घडलं?
तर यावर्षी इंग्लंडवर काही फ्रेंच ट्राईब, ओके, काही म्हणण्यापेक्षा एका फ्रेंच ट्राईबने हल्ला केला. आता इंग्लंड म्हणजे युनायटेड किंगडम कशाचं बनलं होतं, तर अँग्लो सॅक्शन आणि ज्यूट्स यांचं बनलं होतं, जर्मन ट्राईब्सचं. पण या जर्मन ट्राईब्सला कोणी हरवलं, तर फ्रान्समधल्या एका ट्राईबने हरवलं आणि त्या ट्राईबचं नाव होतं नॉर्मन ट्राईब. ओके. आणि यांचा देश किंवा यांचं जागा कोणती होती, तर नॉर्मंडी, फ्रान्समधलं एक ठिकाण आहे नॉर्मंडी नावाचं. तर त्या नॉर्मंडीला राहणारा जो नॉर्मन ड्यूक होता, त्याने इंग्लंडवर 1066 मध्ये आक्रमण केलं आणि तिथल्या तीनही ट्राईब्सला पुढच्या 2-3 वर्षामध्ये हरवलं. आणि इंग्लंडवर आता कोणाचं राज्य आलं, तर फ्रान्सच्या एका व्यक्तीचं राज्य आलं, ज्याचं नाव आहे विल्यम. ओके, विल्यम. आणि या विल्यमनं इंग्लंडच्या लोकांना म्हणजे मूळ मेन लढाई कोणती होती, मुख्य ठिकाणी कुठे हरवलं, तर बॅटल ऑफ हेस्टिंग्स, जी की 1066 मध्ये ही लढाई झाली आणि इथे इंग्लंडचे लोक हारलेत. आणि त्यांना कोणी हरवलं असेल, तर विल्यम दी कॉन्क्युरर. ओके. आणि इथून पुढे इंग्लिश भाषेवर किंवा इंग्लिश कल्चरवर, ओके, किंवा इंग्लिश फॅशनवर कशाचा परिणाम झालेला दिसून येतो, तर फ्रेंच लोकांचा. इंग्लिश कल्चर आणि फ्रेंच कल्चर, फ्रेंच लँग्वेज आणि फ्रेंच फॅशन ही इंग्लिश फॅशनमध्ये, इंग्लिश लँग्वेजमध्ये आणि इंग्लिश कल्चरमध्ये मर्ज झाली किंवा त्याच्यावर प्रभाव आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. याच्यानंतर मिडल इंग्लिश आणि त्यानंतरचं मॉडर्न इंग्लिश.